सध्या मी भिरा येथील उन्नई धरण परिसरामध्ये आपण माझ्या मागे पाहताय हे भिरा येथील उन्नई धरण आहे। जवळपास या धरणाच्या आता पाणी पातळी जी आहे ती 84.42 मीटरवर पोहोचलेली आहे आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर धरणाचे दोन दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। जवळपास आपण जर पाहिलं तर 41.60 घनमीटर प्रति सेकंद क्युसेकनी याचा जो पाणी विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे। आपण हे पाहताय हे उन्नई धरण आहे, भिरा येथील या परिसरातलं हे महत्त्वपूर्ण धरण आहे आणि याच धरणाचं पाणी जे आहे ते खाली कुंडलिका नदीला जाऊन मिळतं आणि त्याच कारणास्तव अत्यंत महत्त्वाचं धरण म्हणून या धरणाकडे पाहिलं जातं। जवळपास आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्या कारणास्तव कुंडलिका नदीने इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। कुंडलिका नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्याच आपण पाहिलं तर 23.25 मीटर इतकी पोहोचलेली आहे। आपण हे दुसऱ्यामध्ये पाहताय हे उन्नई धरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असं की कुंडलिका नदीचं उगम स्थान जे आहे ते हेच आहे। आपण पाहताय याच डोंगराळ भागामधून कुंडलिका नदीचा जो उगम आहे ते झालेला आहे। आपण पाहताय पावसाळ्या कारणास्तव फेसळलेले जे धबधबे आहेत ते देखील याच पाण्याच्या प्रवाहाला येऊन मिळतात आणि त्याचमुळे एकंदरीत त्या धरणाची पाणी पातळी जी आहे ती वाढते। कुंडलिका नदीचं महत्त्वाचं उगम स्थान हेच ते उन्नई धरण आहे आणि या उन्नई धरणाची आता पाणी पातळीमध्ये वाढ झाल्या कारणास्तव जवळपास धरणाचे दोन दरवाजे ते उघडण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यदसह राज वैशंपाळ, टीव्ही मराठी, रायगड, भिरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।